नमस्कार, आरती किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज आप्पे पात्रामध्ये साखर टाकून नवीन अशी रेसिपी बनवणार आहे. यासाठी इथं आप्पे पात्र घेतलेलं आहे. त्यात तूप लावून घ्यायचं ह्याला. तर गुढीपाडवा स्पेशल अशी मी रेसिपी बनवणार आहे. आता या आप्पे पात्राला तूप लावून झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आटीचा दोरा टाकून घ्यायचा आहे. साईडच्या वाट्यामध्येच टाकून घ्यायचं आहे. या पद्धतीनं. आता या कढईमध्ये साखर टाकून घ्यायची आणि पाणी पण. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचे एक लाईक, एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. आता साखर भिजल एवढं पाणी टाकून घ्यायचे आणि एक तारी चाचणी बनवून घ्यायची. गॅस मध्यम ठेवायचा आणि छान असं साखर विरघळेपर्यंत हलवून घ्यायचे आणि नंतर एक चाचणी येईपर्यंत हलवत राहायचे. तर आता आणखीन चाचणी आलेली नाही. आता इथं चाचणी आली का ती पाहण्यासाठी मी इथं चमच्याने चाचणी बघत आहे. तर आणखीन थोडीशी कच्ची आहे. आता इथं बघू शकता एक तारी चाचणी आलेली आहे. आता मी गॅस बंद केलाय. 1 चमचा तूप टाकायचे. खाण्याचा रंग टाकायचा थोडासा, चिमूटभर. आता याला मिक्स करून घ्यायचे. आता याच्यातच खाण्याचा सोडा टाकायचा चिमूटभर आणि गॅस चालू करायचा आहे. आता 10 ते 15 सेकंद गॅस चालू करायचा आहे आणि थोडं चमच्यानं हलवायचं आणि लगेच गॅस बंद करायचा आहे. जास्त वेळ गॅस चालू ठेवायचा नाही. आता इथं मी गॅस बंद केलेला आहे, तुम्हाला दाखवते. आता खाली उतरून आणखीन असंच हलवत राहायचे थोड्या वेळ. आता इथं लगेचच आपण चमच्याने आप्पे पात्रामध्ये टाकून घ्यायचे आणि याची बत्ताशाचा हार बनवून घ्यायचा आहे गुढीपाडवा स्पेशल. आता इथं भरपूर असं घट झालेलं आहे. असं साखर पांढरं पांढरं दिसायला की लगेच ओतून घ्यायचं. तर एकदम छान बत्ताशे तयार होतात. आता दोरा मध्यभागी ठेवायचा आहे, जास्त खालच्या बाजूला ठेवायचा नाही आणि वरच्या पण. आता लगेच जर थोडंसं थंड झालेच, घट्ट झालं तर आणखीन गॅसवर टाकून थोडंसं गरम करून घ्यायचे आणि नंतर टाकून घ्यायचे याच्यामध्ये. आता थोडंसं घट्ट होत आहे. आता लगेचच बघू शकता बताशे एकदम छान असं निघत आहेत. थोडं थोडं अद्दर करून घ्यायचे आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. तर बघू शकता एकदम छान असे बताशे तयार झालेले आहेत. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.